आदित्यजी, आज तुम्ही या कार्यक्रमाला आलेला आहात. लहान मुलांचा उत्साह तुम्ही वाढवला. एक तुम्ही स्पर्धा या ठिकाणी बोलली आहे. काय सांगाल या निमित्तानं? जागृती मंच आणि रामजी खरं तर गेली 26 वर्ष हे कार्यक्रम राबवत आलेले आहेत. वरळी मतदारसंघात असो किंवा आजूबाजूच्या मतदारसंघात असो. आणि आजच्या काळात मग रस्सीखेच असो, मग चित्रकला असो, हे वेगळे वेगळे आपण पाहतो. या कला असतील किंवा खेळ असतील, हे हळूहळू कुठेतरी गायब होत चाललेले आहेत. पुन्हा एकदा सगळ्यांना मैदानात आणायचं. आणि 1-2 दिवस आपण पाहतोय मुंबईत जर हवामान पण चांगलं आहे, तापमान कमी आहे, तर आनंद घेतात सगळे मुलं मुली. आपण पाहताय स्केचिंग करतायत, ड्रॉइंग करतायत. चांगलं आहे. एक खेळ टीकेचा सुद्धा असतो. आज सकाळपासून तुमच्यावर त्या व्हिडिओला बाळासाहेब ठाकरे यांच्या हे मला वाटतं हा फालतूपणा आहे, इमेच्युअर आहे. कारण ज्या भाषेत प्रश्न विचारला जाईल आणि ज्या भाषेचं चॅनल असेल त्याच्यात तर उत्तर देणारच ना आपण. जर उद्या मराठी कुठच्या तरी चॅनलने केलं तर ते करू. पण महत्वाची गोष्ट हीच आहे की जे कोणी टीका करत असतील त्यांनी पहिला सवाल भाजपला करायला पाहिजे. कारण आज आपण पाहतोय महाराष्ट्रातला मराठी माणूस हा भाजपमुळे दूर होत चाललेला आहे. भाजपमुळेच आपले हाल जास्ती वाढत चाललेत. आपण पाहत असाल महाराष्ट्राला गेल्या 10 वर्षात काय मिळालं नक्की अर्थसंकल्पात. 2014 पासून आतापर्यंत हे 11वं वर्ष आहे भाजपच्या सरकारचं. महाराष्ट्राला नक्की काय मिळालं? अनेक राज्यांना त्यांच्या निवडणुका असतात. अर्थसंकल्पात त्यांना पाऊस पडतो, घोषणांचा पाऊस पडतो, दिल्लीचा आशीर्वाद मिळतो. पण महाराष्ट्राने भाजपचे 3ही वेळा आमदार 100+ निवडून दिल्यानंतर देखील महाराष्ट्राने पाप केल्यासारखं अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काही मिळत नाही. काल पण जे दाखवलेलं आहे महाराष्ट्राला जे काही मिळालं ते कमिटेड एक्सपेंडिचर आहे. मेट्रोमध्ये ज्यांची पार्टनरशिप आहे केंद्र सरकारची ते त्यांना देणं लागतंच. बुलेट ट्रेनचं देणं लागतंच. नवीन काय दिलंय? आदित्यजी, सामनामधून थेट आज रोखोक चर्चेचा विषय ठरला होता. कधी नसतो. नाही, आजचा जास्त चर्चेचा विषय ठरला होता. काही आमदार तुमच्या संपर्कात असं म्हटलं जातं ते 21 आमदार शिवसेनेत वापस एकदा फूट पडेल आणि 21 आमदार देवेंद्र फडणवीस भाजप यांच्या संपर्कात आहेत. ती गद्दार गँग. आणि मध्ये पण मी विचारलं होतं पत्रकार परिषदेत 20-21 हा आकडा हा फार महत्वाचा आहे. त्यांच्यामधून 20-21 तिथे कोण कॅप्टन होतं, कोणाचं नाव कॅप्टन दिलं होतं आणि कोण चाललेलं होतं हे आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि म्हणून सोबत गेल्यानंतर रुसून कोण गावी गेलं हे पण आपल्याला माहिती आहे. नवीन कॅप्टन येत आहेत तिकडे असं आम्ही ऐकतो. व्हाईस कॅप्टन आहेत, त्या कॅप्टन होतील असं ऐकलं आम्ही. मध्ये येणारच होते, मग उपमुख्यमंत्री झाले म्हणून जरा सगळं शांत झालं. शिवसेनेचे नेते म्हणतात की 25 वर्ष उद्धव ठाकरेंकडे महानगरपालिका होत्या, त्याच काळात मराठी माणूस हा मुंबई बाहेर फेकला गेला. 25 वर्ष त्यांनी सगळी पदं भोगली ह्या निर्लज्ज लोकांनी जे आता तिथे गद्दार म्हणून गेलेत. 25 वर्ष मजा मस्ती केली. जे पचवू शकले नाहीत ते तिथे पळालेत. ते निर्लज्ज लोक आहेत, गद्दार. त्यांनी आमच्यावर बोलू नये. आणि 3 दिवसांनी मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सुद्धा सादर होणार आहे. काय अपेक्षा आहे तुम्हाला? कारण आपण पाहतो की आत्ताच्या घडीला मुंबईमध्ये प्रदूषणाच्या बाबतीमध्ये आपण जगात असं दुसऱ्या क्रमांकावर जाऊन पोहोचलो. आपण पर्यावरण बरोबर आहे. एक आपण पण जेव्हा बीएमसी कव्हर करायचं आणि आपण अनेकदा चर्चा करायचो, मूलभूत सुविधा ज्या आहेत, मूलभूत सुविधांमध्ये मग अर्थात आपले पाईपलाईनची कामं असतील, ड्रेनेजची कामं असतील, ह्याच्यावर लक्ष देणं गरजेचं आहे. पाणी सगळीकडे दूषित यायला लागले. काही काही ठिकाणी गढूळ येते, काही काही ठिकाणी कमी दाबाचं पाणी येतं. डिसॅलिनेशनला परत एकदा चालना मिळेल ही माझी अपेक्षा आहे. मोकळी मैदानं असतील किंवा आपल्या मग शाळा असतील. यंदा पहिल्यांदाच आपली ICSE आणि CBSEची बॅच परीक्षेला बसणार आहे. त्यांना शुभेच्छा देत असताना ह्या शाळांना देखील टीचर ट्रेनिंग प्रोग्राम असतील किंवा शाळेमध्ये कॅन्टीन जे आम्ही आणत होतो, एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज आणतो, ह्या सगळ्या गोष्टींवर थोडा भर देणं गरजेचं आहे. तसंच जर पाहिलं गेलं तर कुठेही मग पाण्याची असो किंवा BSTची असो दरवाढ न करता BSTला त्यांनी मदत करणं गरजेचं आहे BMCनी. आणि MMRD वगैरे सगळ्या संस्थांना 5,500 कोटी देण्याच्या ऐवजी ह्या ज्या आपल्या पायाभूत सुविधा आहेत त्या त्यांना मदत करणं गरजेचं आहे. आज फोन टॅपिंग प्रकरण पुन्हा एकदा सामनातून समोर आलं. याआधी महाविकास आघाडीच्या नेत्यांचं मत होतं की फोन टॅपिंग केली जाते. आज सामनात म्हटलं की एकनाथ शिंदे त्यांच्या आमदारांचे सुद्धा फोन टॅप केले जातात. असूही शकतं ना. तर दिल्लीतून केले जातात तर महाराष्ट्रातून केले जातात, तर तुमचा आरोप कोणाकडे नेमका? कुठूनही करू शकतात. गावातून पण करू शकतात. आदित्य, परवा एक बातमी अशी मोठी आलेली आहे की मुलांना जे मध्यान्ह भोजन दिलं जातं हो, त्यातनं अतिशय गंभीर गोष्ट आहे. म्हणजे एका बाजूला तुम्ही बघा, त्याच्या आदल्याच दिवशी एक बातमी होती की 79 कोटी थकबाकीचे साखर कारखान्यांना दिले गेले सरकारकडून आपल्या करदात्यांच्या पैशातून. हे कोणाचे साखर कारखाने होते? राजकीय लोकांचे, राजकीय नेत्यांचे. आणि त्याच बाजूला दुसऱ्या दिवशी मिड डे मील म्हणजे त्याच्यातून अंड असेल किंवा आपली खीर असेल किंवा नाचणीचं सत्व असेल हे त्याच्यातून काढलंय. म्हणजे तुम्ही राजकीय नेत्यांच्या पुढाऱ्यांच्या थकबाकीला तुम्ही पैसे देऊ शकता, त्यांची थकबाकी क्लिअर करू शकता. पण 50 कोटी तुम्हाला एखादं अंड आठवड्यातून किंवा ही खीर असेल किंवा काही सात्विक पोषण आहार असेल तो तुम्ही लहान मुलांना देऊ शकत नाही.
आणि हेच मी पुढचा प्रश्न विचारतोय, मुख्यमंत्र्यांना देखील पत्र लिहिणार याच्यावर, की मागच्या काही म्हणजे घटनाबाह्य सरकारमध्ये एक मंत्री ज्यांच्यावर आरोप झाले होते की त्यांच्याच घोटाळ्यामुळे असेल किंवा अनियमिततेमुळे असेल, युनिफॉर्म देखील यावर्षी अजूनही लहान मुलांना पोचले नाहीयेत, गणवेश पोचले नाहीयेत. मग ह्याच्यावर चौकशी होणार आहे का? ठीक आहे, त्यांना मंत्रीपद दिलं नाहीये, चांगली गोष्ट आहे, पण पुढे काय? काही शिक्षा होणार आहे का? जे अधिकाऱ्यांनी दिलं नसेल काही शिक्षा होणार आहे का? तुम्हाला सांगते की याच कारणामुळे त्यांना मंत्रिपद दिलं नाही. असं मला तरी जवळच्या लोकांनी तिकडचं काही सांगितलेलं आहे. आदित्य जी, हिंदी में जानना चाहेंगे, आज का सामना राजनीति, महाराष्ट्र की राजनीति में चर्चों का मुद्दा रहा है, किस तरह से देखते हैं इस सारी पूरे रोक ठोक को? रोक टोक कब नहीं चर्चे में रहता है, तो हिंदी में हो मराठी में हो, जवाब वही है कि एक ही बात होती है कि जो हमने कहा है वो सत्य है और उस सत्य को कोई भी नाकार नहीं सकते. इसलिए कोई भी अभी तक आया नहीं बयान देने के लिए या ना कहने के लिए. जो घटनाएं हो रही थी, जो घटनाक्रम था वो सही है. इन सभी मुद्दों में 21 आमदार जो है वो दूसरा गठ तैयार करके एक महत्व का मुद्दा है, और दूसरा कि कोई शक? फिर से महाराष्ट्र में फोन टैपिंग हो रहा है, ऐसा कुछ हो रहा है क्या? ये तो हो रहा ही है, अभी आपका भी हो रहा होगा शायद. डरिए मत, लेकिन हो सकता है. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.